सांगा आजचा जो उत्सव आहे तो काय आहे आणि किती वर्षाचा वारसा आहे आणि कशाबद्दल करतात, काय सांगू शकाल याबद्दल आपण? हे दिवाळीनंतर लाभ पंचमीनंतर दुसऱ्या दिवशी होत आहे आणि आमच्या आजोबा पंजोबा पासून हा प्रसाद चालू आहे। म्हणजे नेमकं काय आहे? हे अन्नकूट महाप्रसाद म्हणून असतंय। हे काला म्हणून फक्त लातूरलाच चालू राहतंय, बाकी आसपास सगळीकडे होत आहे, पण हे मिक्स जे होत आहे फक्त लातूरलाच होत आहे। आता या पंचक्रोशीतील भाविकांना आपलं काय संदेश आहे? काय नाही, सगळ्यांनी खूप आनंद घ्यावा ह्या आणि आनंद घेतात लोक, आणि हा उत्सव जो आहे सर्व लातूरकर आनंदानं मनवतात। मला सांगा सर, या मोबाईलच्या जमान्यामध्ये धावत चाललेली आहे आणि इथं भाविक भक्त दुसरीकडे चांगल्या पद्धतीनं भावार्थानं हे अन्नकूट चालत आहे, यामधला काय फरक सांगाल आपण? यामधला फरक आणि भावनेचा प्रश्न आहे हा, आणि श्रद्धेनं लोक येऊन या बालाजी मंदिरचा अन्नकूटचा स्वाद घेण्यासाठी, या प्रसाद घेण्यासाठी आनंदानं इथं पर्यंत येतात। या अन्नकूटाची जे सेवा आहे ते कशामुळे सुरुवात आहे, याच्या पाठीमागचा काय उद्देश आहे, काय सांगू शकाल साहेब? ज्या वेळेस कृष्णाचं आणि इंद्राचं भांडण झालं होतं त्यावेळेस इंद्र कृष्णदेवावर कोपला होता, तर त्यानं वरुण देवाला सांगितलं होतं की बाबा असं वर्षाव कर, असा वर्षाव कर की यांना खायला प्यायला काय मिळू नये। तर तिथल्या गावातील लोकांनी कृष्णाकडे जाऊन धाव घेतली आणि म्हटले बाबा आता कसं करायचं। तर त्यावेळेस कृष्णदेवानं गोवर्धन पर्वत आपल्या करंगवीर उचलला होता, तर उचलल्यानंतरही फार दिवस त्यांना काय खायला भेटलं नाही। तर त्यावेळेस कृष्णाने त्यांच्या सवंगड्याला सांगितलं की बा इथं जी फळ फ्रूट जी भाजीपाला आहे ती सगळं जमा करा आणि ती एका जागी करा, सगळ्या आपल्या मित्रपरिवाराला आपल्याला सगळ्याला वाटा। तर त्यामुळं ही परंपरा त्यावेळेसून चालू झाली आहे। तर त्याला म्हणतात गोपाल काला। तर ह्यात 56 प्रकारचे व्यंजन मिळतात, फ्रूट मिळतात, ड्रायफ्रूट मिळतं, सगळं भाज्या असतात ह्याच्यात, त्यामुळे चविष्ट लागतं आणि चांगलं लागतं। ही परंपरा एवढी जुनी आहे साहेब। आपल्याला कसा छंद आला, एक लातूरकर म्हणून आपण इकडे कसं काय आणली? आमच्या वडिलोपार्जित आहे ते, आता आमच्या वडील आमचे आजोबा आमचे पंजोबा करत होते, त्यांच्या पुढे ती वारसा आम्ही पुढे चालवतो। आता लहानपणापासून आम्ही इथे येतोय, करतोय। चालू करा। अन्नकूट उत्सव आपल्याकडे सगळीकडे मनवले जात आहे, पण लातूरातच फक्त हा काला पूर्ण मिक्स करून दिला जात आहे। बाकी जागी 56 भोग देवासमोर ठेवले जातात आणि ते नैवेद्य दाखवून मग भक्तांना प्रसाद दिला जातो। आपल्या इथे सर्व भाविक हे प्रसाद घेण्यासाठी आवर्जून येतात आणि प्रसाद घेऊन घरी घेऊन जातात, शिस्तीने आणि येऊन सगळं प्रसाद घेऊन जातात। गिल्डा साहेब, माझा एक असा प्रश्न आहे, मी बराच काळ तुमच्यासोबत फिरलेलो आहे आणि आपल्याला देवाधिकाचा खूप छंद आहे। छंद तर म्हणता येत, पण अनेक याच्या पाठीमागचे मी कार्यक्रम पाहिलेले आहेत, तुम्ही कुठंच पडद्यावर येत नाहीत, पण आज मी तुम्हाला आज चॅनलवर आणण्याचा प्रयत्न करतोय। तर काय सांगू शकाल या कार्यक्रमाबद्दल आपण? अन्नकूट उत्सव हा दिवाळीनंतर होणारा सर्वप्रथम उत्सव आहे, ज्याच्यामध्ये आपण पाहतोय की प्रत्येक गावामध्ये पूर्ण देशभर हा अन्नकूट उत्सव साजरा केला जातो, पण प्रत्येक ठिकाणी 56 भोगचा प्रसाद लावला जातो। लातूरच एक असलं ठिकाण आहे ज्याच्यामध्ये काल्या स्वरूपात हे दिलं जातं। ह्याच्यामध्ये फ्रूट, सगळे ड्रायफ्रूट्स, पुरी, मालपुआ आणि नुक्ती, या सगळ्याचा एक काला असतो। आणि विशेष म्हणजे हा अन्नकूट प्रसाद लातूरकरांना एवढा आवडतो, ह्याची वर्षभर लोक वाट पाहत असतात, जेणेकरून लोक इथं मोठ्या उत्साहानं इथं येतात। जवळपास संध्याकाळी आपण आल्यानंतर तुम्ही पाहताल जवळपास 7 ते 8 हजार लोकांच्या वर इथं लोक प्रसाद घ्यायला येतात। आणि एवढ्या मोठ्या स्वरूपात होणारा हा प्रसाद, किंबहुना लातूर शहरामध्ये बालाजी मंदिर हा सगळ्यात मोठ्या प्रमाणात करणारा हा प्रसाद आहे।